आज आपण इन्स्टंट वांग्याची भाजी करणार आहोत. जे बॅचलर असतील किंवा आई घरी नसेल, त्यांना भाजी करावी लागत असेल, तर पुरुषांना, मुलांना, सगळ्यांना म्हणजे मुलींना, नवशिक्या मुलींनासुद्धा भाजी जमेल. आपण अशा पद्धतीची भाजी केलेली आहे. खूप सोपी, पण खायला छान, म्हणजे चवीला खूप छान आहे. करायलाही सोपी आहे, कोणीही करू शकेल. अगदी तशाच पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, अगोदर एक बाऊल घेतला आहे, म्हणजे भांडं घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ, हरभरा डाळीचं बेसन पीठ घातलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ. आपण जितके वांगे घालणार आहोत त्याच आकाराने आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. हे घ्यायचं आहे एकजीव करून. तर हे एकजीव करून झाल्यानंतर काय करायचं, पुढची प्रोसिजर करायची. तर त्यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा दही. जास्त नाही घालायचं, 1 चमचाच दही घालायचं आहे. आणि दहीसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे त्यामध्ये तेल. तेल आपण अर्धा चमचाच घालणार आहोत, जास्त तेल नाही घालायचं आहे. अर्धा चमचा आपण त्यामध्ये तेल घातल्यानंतर ते पण मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी करताना इतकी सोपी आणि इतकी कमी साहित्यात होणारी भाजी आहे. तुमची आई घरी नसेल किंवा बायको घरी नसेल तर तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता. उपाशी राहण्याची गरज नाही आहे. अशा पद्धतीची ही भाजी आहे. म्हणजे कुठल्याही पुरुषांना जमेल अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. मी घेतले चांगले 4 ते 5 वांगे चिरून घेतलेले होते. बारीक बारीक फोडी करून घेतल्या, म्हणजे मिडियम आकाराच्या. आणि त्या वांग्याच्या जे काप करून घेतले ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते अगोदर. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे वांग्याचे काप यामध्ये आपल्याला घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं 10 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. असं काही नाही की तुम्ही लगेच केली भाजी तरी चालेल, पण आपण कांदा लसूण निसेपर्यंत ही मॅरिनेशन आपल्याला करून घ्यायचं, म्हणजे मुरू द्यायचं आहे. तर आता मी पुढची तयारी करण्यासाठी अगोदरच कांदा चिरून ठेवलेलं होतं. बाकीचं सगळंच काही जास्त साहित्य नाही, पण जे आहे ते अगोदरच करून ठेवलं होतं. नंतर कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये गॅस पण कमी लागतो आहे आणि भाजी पण लवकर शिजते. अगदी 2च शिट्ट्या हवा धरू द्यायची. एक शिट्टी झाली की दुसरी शिट्टी व्हायच्या अगोदरच गॅस बंद करायचा आहे. ही प्रोसिजर करायची, म्हणून आपण कुकरमध्ये भाजी करतो आहे. तर त्यामध्ये चांगले घातले मी 1.5 चमचा तेल घातले, अर्धा चमचा जिरं घातले, अर्धा चमचा मोहरी घातली आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. छोटासा मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे, कारण भाजी 2 ते 3 जणांपुरतीच आहे, त्यामुळे बारीक चिरलेला कांदा घातला. पण तुम्ही जर जास्त मेंबर असतील तुमच्या घरात तर सगळं मसाल्याचं याचं प्रमाण थोडं थोडं वाढवायचं आणि भाजी करायची आहे तुम्हाला. तर कांदा थोडासा आपला ट्रान्सपरंट झाल्यानंतर घालायची लसण 1 चमचा पेस्ट. आपण थोडं कुटलेला जो लसण असतो तो घालायचा आहे आपल्याला 1 चमचा. आणि हे दोन्ही आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होईल, आपल्याला गॅस पण कमी लागेल आणि शिजण्याचं पण तुम्हाला पटकन, म्हणजे ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित राहील तुमची आणि भाजी पण पटकन शिजून जाईल. म्हणजे घाई गडबडीची भाजी होईल, जास्त तामझाम करायची गरज पडणार नाही. कांदा आणि लसूण ब्राऊन झाल्यानंतर अर्धा चमचा मी त्यामध्ये घातले हळद, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, म्हणजे लाल मिर्च पावडर घातली, 1 चमचा घरगुती मसाला घातला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि 1 चमचा घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. जास्त काहीच नाही, जास्त प्रमाण वाढवायचं नाही आहे. जितका पातळ आणि व्यवस्थित मसाल्याचा फ्लेवर राहील ना तितकी भाजी छान लागेल. जास्त घट्ट नाही करायची. वांगे चांगले आपण मॅरिनेशन करायला, म्हणजे मुरायला ठेवलेले होते, ते काय करायचे, ते या मसाल्यामध्ये घालायचे आणि चांगले 2 मिनटं मीडियम गॅसवरती फ्राय करायचे. गरम पाणी असेल तर गरम पाणी करून घाला किंवा थंड पाणी घातलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. असं काही नाही की थंड पाणी घातल्याने काही भाजीची चव एवढं, कारण आपण कुकरमध्ये शिजवतो, आणि गरम पाणी घातलं तरीही चालेल. तर येथे मी आता थंडच पाणी घालणार आहे, कारण गरम पाणी करायला मी ठेवलेलं नाही आहे. गरम पाणी जर घालत असाल तर शिट्ट्या फक्त 1च होऊ द्यायची, लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि थंड पाणी जर घालत असाल तर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. मसाले चांगले वांग्याला लागून झाले. मसाला आणि आपले बेसन पीठसुद्धा जे घातलं होतं आपण अर्धा चमचा, ते सुद्धा चांगलं भाजून झालं आहे. म्हणजे मसाले पूर्ण ऑलरेडी वांग्यासोबत फ्राय करून झालेले आहे. तर हे झाले. फ्राय केल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. तर हे घातले मी अर्धी वाटी पाणी. आपल्याला पूर्ण पाऊण ग्लास पाणी घालायचं, म्हणजे 1 ग्लास, जेमतेम 1 ग्लास पाणी घातलं तरी चालेल पूर्ण. मी 1 ग्लास भरून घेतलेलं होतं, मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडी घट्ट हवी असेल किंवा तुम्हाला भातासोबतसुद्धा ही पातळ भाजी तुम्ही खाऊ शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही भात जरी लावला, पोळ्या करता येत नसतील तुम्हाला, तर तुम्ही ही भाजी तशी खाऊ शकता. तुम्हाला बॅचलर मुलांना किंवा माणसांना पोळ्या येत नसतील तर त्या पोळ्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला जर हवा असेल तर मी तो व्हिडिओ टाकू शकते की तुम्हाला कशा सोप्या जातील अशा पद्धतीने आपण पोळ्या करू शकतो. तर वांग्याच्या भाजीमध्ये चांगलं 1 ग्लास पाणी घातलं आहे मी, आणि तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता, पातळ वाटते थोडीशी, नंतर शिजल्यानंतर घट्ट होईल. तर हे बघा, ग्लासातलं थोडंसं 1 चमचा पाणी उरलेलं आहे, तेवढं मी पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण वांग्याला लागेल तितकंच मीठ घातलं होतं, नंतर
आपल्याला ग्रेव्हीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तुमची भाजी खारट पण होणार नाही आणि व्यवस्थित मीठ पण होईल. तर मीठ घालून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने ग्रेव्ही बघते मी, पातळ नाही जास्त आणि जास्त घट्टही नाही आहे, कारण कुकरमध्ये जास्त ग्रेव्ही घट्ट होणार नाही आहे, त्यामुळे पाणी आकारानेच घालायचं आपल्याला. तर झाकण लावून घेतलं आहे मी आणि बरोबर 2च शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या कुकरच्या झाल्यानंतर भाजी उघडून बघायची, चांगलं थंड होऊ द्यायचं, नंतर उघडून बघायची भाजी. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला रंग आणि रस्सा जो आहे तो अगदी व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही चुरून मुरून खाल अशा पद्धतीची ग्रेव्ही झालेली आहे. आणि मसाला जो घातला आहे ना मी तो मी घरगुती मसाला केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच तो मसाला करू शकता, तुम्हालाही करायला सोपा जाईल, पण चव तर भाजीची कुठल्याही भाजीला तो मसाला वापरू शकता. तर मस्त कोथिंबीर घातला आहे आणि गरमागरम भाजी भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अशी भाजी झालेली आहे. करायला आहे ना सोपी. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी आहे त्याच साहित्यात होईल, काही तामझाम नाही, काहीच नाही. अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी. तुम्हाला जर ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.